मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज मी 5:30ला उठलेलो ग्राउंडला जाण्यासाठी. आजपासून ग्राउंड चालू केलेलं आहे मी. मग खाली ओमकार आपली वाटच बघत होता. मग तेवढ्यातच मी खाली गेलो आणि मग ओमकारांनी मी ग्राउंडला जाण्यासाठी आपली सायकल वळवली, सायकल मागे घेतली आणि निघालो. आज खूप थंडी आहे मित्रांनो, तरी पण थंडीमध्येच असंच जावं लागतं. मग थंडीमध्येच निघालो ग्राउंडला जाण्यासाठी. मग एकाच सायकलीवर मी ना ओमकार बसलो आणि ग्राउंडला जाण्यासाठी निघालो. कमानीपर्यंत गेलो आणि तिथनं चालत चालत ग्राउंडला निघालो. मग ओमकारला लय थंडी वाजलेली. मी तर स्वेटर घातलेला, मग मला थंडी नव्हती वाजत. ओमकारसोबत ग्राउंडला आलो आणि तिथं थोड्या वेळ ग्राउंडमध्ये तर खूप गर्दी होती. मग जाऊन तसंच थांबलो. थोडीशी एक्सरसाइज केली, रनिंग केली आणि मग 8:30ला घरी येण्यासाठी मग घरी येता येतात खूप थंडी वाजलेली. मग थोडंसं चहा आणि टोस्ट खाल्लं. थंडीमध्ये तर खूप चहा भारी लागतो. मग ओमकार म्हणतोय चहा तर खूप भारी आहे. चहा पिलो, पैसे दिले आणि घरी जाण्यासाठी निघालो. आपली सायकल वळून घेतली आणि निघालो. ओमकार म्हणतोय फुटपाथवरनं सायकल नको घेऊ, खालनं रस्त्यावरनं घे नाही तर पडेल. ओमकारसोबत बोलत बोलत घरी कधी आलो आणि कधी काय मग सायकल पार्किंगमध्ये लावली आणि घरी वर शिड्या चढत चढत वर निघालो. घरी आलो तर काय टाईम खूप झालेला, 9 वाजायला 10 मिनिटच होते. मम्मीला म्हणलो की आंघोळ करण्यासाठी पाणी ठेव. मग मम्मीने आंघोळ करण्यासाठी पाणी आंघोळ झाली, कपडे घातले आणि मम्मीला म्हणलो नाश्ता करण्यासाठी दे. मग मम्मीने नाश्ता दिला आणि नाश्ता करण्यासाठी भाजी चपाती खाल्ली आणि थोडंसं उन्हाला जावं म्हटलं. मग उन्हाला जायला निघालो. वर टेरेसवर जाणार होतं पण मम्मी म्हणली वर नको, पॅसेजमध्ये थांब. थोड्या वेळ थांबून झालं आणि मग घरात आलो आणि मग थोड्या वेळ झोपून राहिलो. लवकर जागच आली ना, पार 4 वाजता जाग आली. मग हातपाय धुले आणि मग चहा आणि बिस्किट खाण्यासाठी बसलो. चहा आणि बिस्किट खाऊन झालं आणि मम्मी म्हटली का तांदूळवर वाळत घातलेले आहेत ते काढायला चल. मग काय ऐकावं तर लागलच ना. मग पॅसेजमधनं चालत चालत वर शिड्या चढलो आणि वर टेरेसवर मांजराला घेऊन गेलो. वर आलो तर काय खूप ऊन होतं. टेरेसच्या दुसऱ्या बाजूला गेलो आणि तिथलं वातावरण बघत बसलो. मग मम्मीचे तांदूळ स्वच्छ करून झाले आणि मग खाली आलो आणि मग थोड्या वेळ मोबाईल बघण्यास बसलो. दीदी म्हणाली की डोसे केलेले आहे, चेक कर. मग मी चेक केले. डोसा तर खूप छान झालेला. मग तुम्ही पण खायला येऊ शकता. तिने पराठासुद्धा बनवलेला, पराठा पण खाल्ला, ते पण खूप छान झालेलं. थोड्या वेळ बसून राहिलो आणि जेवण झालं आणि जेवण करण्यासाठी बसलो. मग मी जेवण करतो, तुम्ही पण करा जेवण. हा आपला आजचा दिवस. धन्यवाद मित्रांनो.